लय मोठं जर कोणी असं कौतुक केलं आधी की बोलायला लय प्रॉब्लेम येतात नंतर, कारण बऱ्याच जणांच्या अपेक्षा आता हे काय बोलतोय म्हणून. पहिले तर शिवाजी लोक आणि संकेत चव्हाणच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम घेणाऱ्या सगळ्या संकेत चव्हाण मित्र परिवाराचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की मी मराठवाड्यातला आहे, आमच्याकडं असं इतकं मित्रप्रेम नाही आहे. आमच्याकडे कामापुरते मित्र असतात, टाईमपासपुरते मित्र असतात. पण मला गेल्या 6 महिन्यापासून ज्यावेळेसपासून मी या सगळ्या मुलांच्या टचमध्ये आलो, संपर्कात आलो, त्यांनी मला एक गोष्ट लक्षात आली की असे मित्र मला तरुणपणात का नाही मिळाले. आमचं इथे दुर्भाग्यच म्हणायचं की इतके चांगले मित्र मला मिळाले नाही. आणि मला एक गोष्ट कळते, मित्र शाळेत होत नसतात, मित्र कामापुरते होत नसतात, मित्र एका विचारांनी होत असतात. आणि जर तो विचार छत्रपती शिवाजी महाराज असेल तर ती मैत्री अशा कार्यक्रमाच्या स्वरूपात कुठं ना कुठे येतात. आणि मी माझं तर काय अजून जवळचा मित्र गेला नाही, पण गेल्या 1 वर्षभरापासून स्वप्नील कोलते नावाचा एक तरुण होता पुण्यामध्ये, आणि अभ्यास इतिहासाचा खूप जाणकार. प्रॉब्लेम कसा असतो सर की जोपर्यंत तुम्ही काही करत नाहीत ना तोपर्यंत त्या माणसाला किंमत नसते. आणि खूप सारखे आपल्या, मी म्हणतो ना इथे जेवढे मुलं बसलेत ना, मला माहिती आहे आपल्या सगळ्यात काही ना काही नाही कॅलिबर असते, फक्त आपण बाहेर पडत नाही, आपण ते कधी करत नाही. आपलं असं वाटत असते होईन ना, बघू ना, जमलं तर जमलं. अशाच मेंटॅलिटीत मी स्वप्नील कोलतेला भेटलो होतो. सर इतका अभ्यास त्या मुलाचा इतिहासाचा. आणि मी तर म्हणलं ना, माझं म्हणजे मी दांभिक प्रेम करायचो छत्रपतींवर. दांभिक प्रेम करणार आहेत आपण. दांभिक म्हणजे काय, खोटं खोटं प्रेम. म्हणजे कसं की शिवजयंती आली तर जय भवानी जय शिवाजी, लोकांना दाखवायसाठी प्रेम. पण जेन्युन प्रेम काय असतं छत्रपतींवर, जेन्युन आपण त्याला मावळा म्हणू. मी म्हणतो ना की ह्या 2 कार्यक्रमात संकेत आणि स्वप्नील गेलेले नाहीत तर छत्रपतींचे 2 मावळे गेलेत. ही तीच परंपरा आहे तानाजी मालुसऱ्यांपासून जी आतापर्यंत परंपरा आली ना एकनिष्ठतेची, तर त्याच्यात हे 2 जण गेलेत. एक ढोल वाजवायचा, एक त्याच्यावर अभ्यास करायचा, रायगडावर प्रेम करणं, छत्रपतींवर प्रेम करणं. आणि याचं दोघांचंही दुर्दैव असं की दोघंही ते काम करत असताना काम अर्ध्यात सोडून गेले. संकेतसुद्धा वादन पथकात होता. आज त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं मी स्टेजवर आल्यावर. आई, मुलगा गेला नाही, पोराने जीवन ठेवलं. आणि तुम्हाला मी फॅक्ट सांगतो, असे हजारो लोक मरतात रोज. करोनात कित्येक लोक मेले, मुलगा जिवंत आहे तुमचा आज. आणि हे जिवंत ठेवण्याचं काम हे सगळ्यांनी केलं आहे. त्यामुळे इस्लामपूरच्या ह्या सगळ्या शुभम असेल, संकेत असेल, मला सगळ्या पोरांचं नाव घेणं शक्य नाही, पण सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि खरंच तुम्ही मैत्री जागली. आणि माझं मैत्रीबद्दल वेगळं मत होतं, ते आज बदलले बाज. आणि मी असा विचार करायचो की लोक काय करू शकतो आपण मित्रासाठी, तर काय गेला चांगला होता, याच्या पलीकडे काय नाही. पण अशा पद्धतीचं एक कार्यक्रम घेणं. आणि त्यांनी मला आत्ता सांगितलं, म्हणजे प्रास्ताविकेच सांगत होते ते की हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेणार, म्हणजे एक नवीन प्रथा पाडणं. आणि ही सगळं जे झालं हे सगळं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला होतं आहे. याचंच तुम्हाला म्हणजे धन्यवाद. आता मी माझ्याबद्दल सांगतो, जरा बोलतो. पहिल्यापासून आता बऱ्याच जणांना माहिती आहे, सर गोची होती एक, एकदा का तुमचं भाषण यूट्यूबला व्हायरल झालं ना, तुम्हाला कंटेंटच राहत नाही बोलायला, कारण सगळ्याला सगळं माहीत असतं. त्याच्यात परत मी पुस्तक लिहिलं, मग तर सगळंच माहीत झालं. आता मग परत तू काय सांगणार, हा मोठा प्रश्न असतो. पण आता इतक्या लांब आलो आहे तर आता व्याख्यान करावंच लागणार आहे. तसं पाहिलं तर मी शिवजयंतीला व्याख्यान करत नाही. त्यांनी माझा लय उल्लेख भारी दिला, हे व्याख्याता आहे म्हणून. मी काय व्याख्याता नाही, मला काय भाषणं मी चुकून व्याख्याता झालो. म्हणजे काय, मी व्यावसायिक आहे, मी बिझनेसमन आहे. बरेच जण म्हणतात तुम्ही सोशल वर्क करत का नाही, कारण मी सोशल वर्कर नाही, मी बिझनेसमन. म्हणजे हे स्पष्ट क्लिअर आहे मला. आणि मी काय व्याख्याता नाही, पण आयुष्यातले जे काय अनुभव आलेत ते सगळ्याला सांगतो. आता संकेत म्हणलाच ना, सर एंटरप्रेन्योर पुस्तक वाचलं आणि तुमचे नाव आज विचारले, सेम वाटले मला. तर ते सेम का वाटले, कारण की आपण सगळे एकाच मातीतून आलेलो, आपल्या सगळ्यांचे सेम प्रॉब्लेम्स आहेत, सेम मध्यमवर्गीय कुटुंब. मी तर म्हणतो ना, जगात कुणावर पुस्तकं लिहिल्या जातात सर, एक तर लय श्रीमंत असेल तर श्रीमंताच्या स्टोऱ्या, आणि लय तर गरीब असलं. म्हणजे तुम्ही बघा, कविता पण मध्यंतरीच्या काळात कशा, साहित्य पण मध्यंतरी. माझ्या वडिलांच्या शर्ट फाटलेला होता, माझी आई चुलीसमोर बसायची, एक नाही अशा हजारो कविता. पण माझ्यासारख्या पोरांचा लय प्रॉब्लेम होतो की ज्यांचे वडील मध्यमवर्गीय शिक्षक आहेत, ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, पोलीस आहेत, आणि ज्यांची आई शिक्षिका आहे, नोकरदार आहे, आमच्या आईंवर कोणी लिहिलंच नाही. कारण आम्हाला तेवढं दुःख दिसलंच नाही आईचं की आई नोकरी करते, घरात पैसे येतात. आणि अशा मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलेलो आहे. आणि अशा कुटुंबातून येणाऱ्याच मुलांचा सगळ्यात जास्त त्रास आहे.
काय त्रास आहे, मग ते मी अनुभवला आणि तोच मी पुस्तकात मांडला. मित्रांनो, माझं नाव तर कळालंच आता, लिहिलंच एवढं मोठं, शरद तांदळे. माझं गाव वंजारवाडी. 10वीपर्यंत शिक्षण कसं घेतलं मी, तर 7वीतून 8वीत गेलो, 8वीतून 9वीत गेलो, 9वीतून 10वीत गेलो, आणि 10वीतून 11वीला गेलो. 11वीला म्हणले सायन्स घे म्हणजे हुशार वाटशील, म्हणून आम्ही सायन्स घेतलं. का तर हुशार वाटावं. बरं, कुणाला हुशार वाटावं? लई मोठी कॉम्पिटिशन नव्हती की इस्लामपूरमधल्या लोकांना मी हुशार वाटावं, काही संबंध नव्हता. पुण्यात मी काहीतरी हुशार वाटावं, काही संबंध नव्हता. भावकीत वाटावं हुशार, म्हणजे आयुष्याचं टार्गेट कॉम्पिटिशन कोणती होती? भावकी. आणि आमच्या वडिलांनी मी तितकंच पाहिलं नाही की कॉम्पिटिशन कुठपर्यंत? भावकी. शरद काही कर, भावकीत सगळ्यात मोठा. म्हणजे माझे वडील ते मला म्हणायचे, आपणही सगळे तेच म्हणतो. कारण की आपल्याला आता इथं तुम्ही एवढे बसलात, चव्हाण असतील, कोणी पवार असतील, निकाळचे, त्यांना तांदळे मोठा चालतो. आता पिंगळे साहेबाला तांदळे चांगला आहे का? ठीक आहे, पण घरातला भावकीतला दुसरा पिंगळे म्हणजे हे तुमच्याबरोबर ही मानवी मेंटॅलिटी. मला सुद्धा दुसरा तांदळे आवडणार नाही का, मग मीच मोठा ना. मग अशा मेंटॅलिटीतून आपण सगळे त्याच मेंटॅलिटीतून तर तसं आम्ही मेंटॅलिटी आम्ही बघायचो. मग कोण आहे भावकीत? आणि मग त्याच्यात माझा चुलत भावाला MBBSला ॲडमिशन मिळालं. त्यांनी कॉम्पिटिशन ठेवली वाढून MBBS. अरे म्हणलं हे तर हुकला कडा विषय. आता परत त्यांनी MD केलं पेडियाट्रिक्स. आणि आम्ही कुठं गटकळ खात होतो 11वी 12वीला. मी सांगतो ना, मला बरेच तुम्ही आता सर विचारलं मला, तांदूळ तुम्ही काय इंजिनियर आहे का? म्हणलं हो इंजिनियर आहे. आता कसं नाही म्हणा. पण मी ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं होतं इंजिनिअरिंगला, खरं सांगू का, मी आज पुस्तकात लिहिले, बारात भाषणात बोललो, मी बऱ्याच जणांना आम्ही त्यावेळेस म्हणायचो ना, मेकॅनिकल का घेतलं? जागा होती एक म्हणून घेतलं मेक. म्हणजे याच्या पुढं काही डोक्यात नव्हतं. कास्टमधून रिझर्वेशन मिळालं. हा, कास्टचा त्यावेळेस फायदा घेताना मजा वाटली. म्हणजे जातीय समीकरण आपल्याकडे लई आहेत, आमच्याकडे लई आहेत मराठवाड्यात. आणि मराठवाड्यात जातीचे गणित लई आहेत. म्हणजे जातीवाद कट्टर आहे आणि त्याला कारण आहेत एक. म्हणजे मी एका ठिकाणी म्हणलं होतं, मला आमच्याकडे जातीवाद कशामुळे माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का नांगर पुण्यात फिरविला सोन्याचा, मराठवाड्यात ते आलेच नाही. मग आम्ही बाव चालू, आम्हाला कळणंच काय करायचं. सगळं स्वराज्य तुमच्याकडे होतं म्हणून तुमच्याकडे बिल्डिंगा चांगल्या आहेत, तुमच्याकडे जमिनी चांगल्या आहेत. कारण की महाराजांचं राज्य होतं ना, आम्ही होतो निजामाकडे. कन्फ्यूज ना काय. आणि स्वातंत्र्य बी लेट मिळालं, दुष्काळ, निसर्गाने बी त्रास दिला. मग आमच्याकडे आता आम्ही तुमच्याकडे बघा ना किती छान कार्यक्रम झाला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का? आयोजकाचं कुणाचं नाव नाही याच्यावर. आमच्याकडे असतं ते फोटो असतील लाईननी असे. मग कार्यक्रम करायचं तर मग माझं नाव आलं पाहिजे, पेपरला नाव पाहिजे माझं. संघटना आमच्याकडे 12,000 संघटना रजिस्टर्ड आहेत मराठवाड्यात. 12,000. आणि त्यातल्या जवळपास 8,000 संघटना ह्या जातीच्या रिलेटेड आहेत. म्हणजे जातीवाचक संघटनाचा प्रभाव. त्याच्यात आम्हाला वाटलं चला कॉलेज मिळालं आहे, स्वतःची अवकात पाहिलं नाही कधी, आपल्याला किती येतं आहे. पण इंजिनियर व्हायचं होतं. मग इंजिनियर का व्हायचं होतं? तर काहीच नाही. मला म्हणलं तू इंजिनियर मेकॅनिकल काय इंटरेस्ट होता काय गाड्या बिड्यात? मेकॅनिकल म्हणलं की लोकांना गाड्यात दिसतात, आम्हाला इतर वेळेस त्या दिसायच्या. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि 6 महिने वर्षभर मजेत जात असते डिग्रीचे. जे कोणी डिग्रीला असते त्याला माहीत असते. पहिले 6 महिने मजेत जाते. पहिली एक्झाम युस्तूर लय मजेत जाते. त्याच्यात पेपर आले की आपले सिनियर असतात ते सांगत असतात एका नाईटमध्ये पेपर काढायचा असतो. शिकायचं कोणी सांगितलेलंच नाही, इंजिनिअरिंग समजून घ्यायचं कोणी सांगितलं नाही. फक्त काय सब्जेक्ट पास कसा करायचा याच्या आयडिया. मग कोणी चिठ्ठ्याच्या आयडिया दिल्या, कुणी फॉर्म्युल्याच्या दिल्या, कुणी छोट्या गाईड दिले, कुणी काही पण दिले. म्हणजे असे प्रकार आम्ही वापरले आणि आम्ही इंजिनियर झालो. सेकंड इयरला आल्यावर मला कळालं आपला रस्ता चुकला आहे, म्हणून आपल्याला इंजिनिअरिंग जमत नाही. पण काय होतं असतं तशा वेळेस सोडून बी देता येत नव्हतं. का? कारण की वडिलाचं प्रेस्टिज. मित्रांनो तुम्हाला सांगतो ना, बऱ्याचदा आपण आपल्या आईवडिलांना फसवत असतो खोट्या प्रतिष्ठेच्या नादात. आणि त्याच्यात काय होतं माहिती आहे का? त्याच्यात सगळ्यात जास्त लॉस कोणाचं होतं? ते आपलाच होतं बरं का. त्यात कुणाचा लॉस होतो? त्यावेळेस मी खोट्या प्रतिष्ठेत गेलो, कारण त्याला कारण होतं नाही. इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादला नाव मोठं आणतो मराठवाड्यात कॉलेज. आणि तिथं माझी मेकॅनिकलची जागा. आणि मला पहिल्याच वर्षी 3 विषय बॅक राहिले. धड कुणाला सांगता येईना आपण नापास आहे म्हणून. पण ताठ. आणि नंतर लय मोठे नापास भेटले आपल्याला काहीच वाटत नाही त्याचं. आपण एकटे नापास असलो तर राग येते आपल्याला. म्हणजे आपल्याला 60% पडले तर आपल्याला वाईट नाही वाटत, जर 5-50 जण 60%वर असले तर. तसं मला झालं. आणि पण तेव्हा मग गावाकडे जायचो आम्ही. आणि गावाकडचे नवीन पोरं नातेवाईकातले म्हणायचे, अरे शरद मेकॅनिकलला इंजिनिअरिंगला
बघ त्याचा सल्ला काही 11वी-12वीला. त्याला म्हणता आता माझा रस्ता चुकला, तुला काय सल्ला करू. म्हणजे काय होत असतं, खोट्या मार्कांनी, म्हणजे खोटे मार्क मी म्हणत असतो. एका स्पीच म्हणलं मागं म्हणलं की 11वी-12वीला जे कोणी असेल इथं, त्याला एकच सांगणं, कॉप्या केलेल्या मार्काने काय पुढे जाऊ नका. आणि कॉप्या केलेल्या मार्काने जर यश मिळालं असेल तर त्याचा काय माच करू नका. कारण कॉप्या केलेले मार्क तुम्हाला आयुष्यातले 3 वर्ष वाया घालतं आणि तुम्हाला 5 ते 10 वर्ष गुलामगिरीत टाकीत असतं तात्पुरतं. आणि हे असलं पोकळ यश जे चिठ्ठ्याचं, त्याचा लय मोठा लॉस होतो. मला झालेला आहे. कारण डिग्रीत बी आम्ही चिठ्ठ्याच केल्या. आम्हाला ते मला लय टेक्निक माहिती आहे, चिठ्ठ्या कशा मारायच्या, इंजिनिअरिंगचे जे गुण असतील त्याला कळाले असतील माझे शब्द, फॉर्म्युले कसे चोरायचे, ते 10 वर्षाचे पेपर कसे बघायचे. म्हणजे डिग्री केली का नाही, तर फक्त डिग्री पास कशी करायची याचं स्किल घेतलं. आणि डिग्री पास झाल्यावर आमच्याकडे लोक म्हणायचे ना, अरे इंजिनियर झालं, एवढं चांगलं कॉलेज आहे, कॅम्पस का नाही तुझा. कॅम्पस कसं सांगावं त्याला, इथं मार्क मेमोचा गठ्ठा आमच्या हातात, 2 विषय बॅक, 3 विषय बॅक, 4 विषय बॅक. लाज वाटायची ना लोकांना सांगायला. मग त्यावेळेस काय झालं, ती लाज लपवायसाठी आम्ही आलो वाचनाकडे वळालो. चुकून वळालो. वडील म्हणायचे वाच म्हणून. आणि वाच म्हणायला लागलं तर मी वाचलं. काय वाचलं असेल, स्टार्टिंगला तरुण माणसाला काय भारी वाटतं, भगतसिंग वाचलं. मग मला वाटायचे जग बदलून टाकू आपण. मग शिवाजी महाराज वाचले. मग असं वाटलं अरे आता लढायचीच वेळ आली आहे. मग मोठमोठे लोक वाचायचे. आणि आमचे वडील, माझे वडील शिक्षक होते आणि वडिलांनी रोखलं मला बराच. आणि मी बरेचसे काही पुस्तक वाचले. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आयुष्यात तुम्हाला यश मिळेल ना मिळेल, लेट मिळेल, अपयश होईल, काय होईल, एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा, भविष्यात जर मोठं व्हायचे ना, ज्या कोणत्या क्षेत्रात मोठं व्हायचे, आजपासून वाचायची सवय लाव. मग काय वाचा, परत हे लोक म्हणतात, आता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला, वाचाल तर वाचाल, वाचलं तर काही पण होत आहे. पण कुणीच सांगायला तयार नाही की नेमकं काय वाचू. आणि लोक काही वाचते. मग मराठी लिटरेचरमध्ये 50% पुस्तकं हे भंगार क्वालिटीचे, ते वाचून काही मिळतच नाही. तर मी म्हणतो की अशा वेळेस काय वाचलं पाहिजे, असं जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आपण परत वाचायची गरज आहे. 5वीच्या पुस्तकातले छत्रपती बस कोथळा आणि बोटाच्या पुढे येणं आहे आपल्याला. काही झालं की अफजल खानाचं कोथळा आणि शाहिस्ते खानाचे बोट, आता बास ना कवर ती स्टोरी ऐकायची. महाराज याच्या पुढचे, मग याच्या पुढचं ऐकायचं असेल तर तुम्हाला मग सेतू माधव पगडी आहे. बरेचसे आता शिवाजी लोकच्या टीमला सगळं माहिती आहे काय वाचलं पाहिजे. तर माझं तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला आयुष्यात डिप्रेशन नसन पाहिजे, फ्रस्ट्रेशन नसन पाहिजे. समाजात तुम्हाला नाव, सन्मान, मान सगळं जे काय कमवायचं आहे, लास्टला भावकीत मोठं व्हायचं आहे. लय लांब नाही, भावकीत. बरं, भावकीत जरी मोठं व्हायचं आहे तर मिनिमम एक गोष्ट पाळा, पर डे वाचायची सवय लावा. नसन कळत तर पेपरपासून करा, दुकानाच्या पाट्यापासून सुरू करा, काहीही वाचायच्या हातात येईल. सवय लागली, 4-5 पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला कळलं की नेमकं आयुष्यात मी काय वाचलं पाहिजे. पहिल्या 10-12 पुस्तकातच कळलं. मग आता मी परत बघतो कोरिलेट. मग आपण नाही का म्हणतो, आपण आदर्श मानतो कुणाला तरी, महापुरुष मानतो कुणाला तरी, मग कुणाला मानतो, छत्रपतींना मानतो. मग मी परत एकदा वळून बघतो की महाराज वाचत होते का, मग मी का वाचू. मग मी परत बघितलं, अरे महाराज वाचत होते की नाही मला माहीत नाही. मग कुठून सापडायचा संदर्भ, महाराज वाचत होते का नाही. महाराज तर स्टोरी ऐकायची असं ऐकलेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही संभाजी महाराजांकडे बघता त्यावेळेस संभाजी महाराजांनी 32व्या वर्षी बुद्धभूषण लिहिला. अरे बरं, बुद्धभूषण 32व्या वर्षी लिहिला तर त्याच्या आधी वाचलं असेल ना काहीतरी, डायरेक्ट तर लिहिलं नसेल. मग मी विचार केला की संभाजी महाराजांना जर 12, 13, 14 लँग्वेज येत होत्या, संभाजी महाराज जर बुद्धभूषण 32व्या वर्षी लिहित असतील. आता तुम्ही एक गोष्ट विचार करा, लिखाणामध्ये वाचनामध्ये जर आपल्याला प्रेरणा पाहिजे असेल तर आपल्याकडं संभाजी महाराजां एवढं मोठं उत्तम क्वालिटीचं व्यक्तिमत्व नाही. पण आपल्याला संभाजी महाराजांच्या हातात तलवार असल्याशिवाय महाराज आवडतच नाही. तुम्ही एक विचार करा बारीक, जर संभाजी महाराज 32व्या वर्षी लिहू शकत असते तर 100% छत्रपतींनी त्यांना वयाच्या 12व्या वर्षी कोणतं ना कोणतं पुस्तक आणून दिलं असणार आहे, तू हे वाच. मग इथं कुणी जे पालक आहेत त्यांनी एक लक्षात ठेवायचं की आता शिवजयंती, तर शिवाजी महाराजांनी जर संभाजी महाराजांना वाचायला पुस्तक दिले असतील, त्यांना जर 2 पेक्षा जास्त भाषा शिकवल्या असतील, तर आपण सुद्धा आपल्या मुलांच्या हातात लहानपणापासून पुस्तकं दिले पाहिजेत. आपण जर शिवाजी महाराज की जय म्हणतो तर 100% वाचनाचा जे काही परंपरा आहे आपल्याला ती संभाजी महाराजांपासून आहे. ती काय नवीन नाही. आता बास ती तलवार, आताची लढाई तलवारीने लढायची नाहीच आहे, आताची लढाई विचारांनी लढायची. आणि मग त्यासाठी आपण परत मागं वळून बघायचं. आणि त्यावेळेस मग मी वाचायला लागलो. मग एकदा वडिलांना फॉर्ममध्ये म्हणलं, अरे पप्पा थोडं दमाने घ्या, जुन्या पिढीतल्या लोक, ही नवीन पिढीतली लोक आहे, तरुण
माझे वडील म्हणायचे कशाचा तरुण, तरुणाची काय नाही आहे करून. मी म्हणायचं नाही नाही, हे तरुण तुम्ही बघा, छत्रपतींनी 16व्या वर्षी शपथ घेतली, ज्ञानेश्वरांनी 19व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, भगतसिंग तर 21व्या वर्षी काय फाशीला गेलेच. माझे वडील म्हणले थोडं दमाने घे, तू शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगतोस म्हणले, बावळ्या त्यांच्या आयुष्यातल्या आणि त्यांच्या चरित्रातलं 0.001% जरी आत्मसात केलास ना तर तू भविष्यात एक यशस्वी माणूस म्हणून पुढे येशील. किती टक्के? 0.001%. मला त्यावेळेस वडील एक म्हणले होते की तू भगतसिंगाचं सांगतो 21व्या वर्षी फाशीला गेले, त्यांना देश कळाला, तुला 21व्या वर्षी मिळ नाही की तू इंजिनिअरिंगला ॲडमिशन कशाला घेतलंस. तू ज्ञानेश्वरांचं सांगतोस 19व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तुला अजून मिळ नाही की 12वीला आपण नेमक्या कोणत्या चिठ्ठ्या पाहून लिहिल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण ज्यावेळेस आपल्या पालकांना भांडत असतो त्यावेळेस आपण उदाहरणं देताना छत्रपती भगतसिंग दिसतात आपल्याला, पण आपण जीवन जगत असताना त्या पद्धतीचं वागतो का नाही हे सुद्धा आपण कधीतरी बघितलं पाहिजे. म्हणजे फायनल काय की आपण आपली अवकात बघितली पाहिजे, पण आम्ही आमच्या अवकातच बघितली नाही. फॉर्ममध्ये ना कसं, फॉर्ममध्ये इंजिनिअरिंग सेकंड इयर थर्ड इयरला बाहेर गेलं की गेटच्या बाहेर गेलं की संघटना लगेच कळायला लागलं, मार्क्सवाद, उजवे डावे, लगेच मला कळालं सोनिया गांधीचे निर्णय चुकले, शरद पवार चुकले, भाजपला काही कळलं ना. इंटरनॅशनल पॉलिटिक्सवर सुद्धा माणूस बोलते जर विद्यापीठ जवळ असेल तर. भंगार ना आपण. आज कित्येक जणांना माहिती, प्रत्येक जण एकदा ना एकदा म्हणलं असेल मोदीला काही कळत नाही, राहुल गांधीला काही कळत नाही, आणि आपल्या खिशात रुपया नाही. अरे दादा बोलतो कुणावर आपण, आपली लेवल काय. आपण कुणाला मोदीला इथून शिव्या देणं सोपं असतं, कारण की जो सक्सेसफुल माणूस असतो ना त्याला एक तर तुमच्या शिव्या ऐकायला वेळ नसतो, आणि जे भंगार असतं का त्याला दुसऱ्याला शिव्या दिल्याशिवाय दुसरं काही काम नसतं. मग आपण ठरवून घ्यायचं आपल्याला जर शिव्या द्यायचं असेल तर आपण भंगार आहेत. आणि ते मला यायचं ना त्यावेळेस, मी त्यावेळेस खूप मोठमोठ्याला गप्पा हाणायचं, मला गप्पा हाणायचं सवय. पॉलिटिक्सवर तर सगळ्यात आवडता विषय महाराष्ट्रातल्या पोरांचा कोणता आहे? पॉलिटिक्स. पण पोरं जरा हुशार झाले जातात, त्यांना कळायलं की नवीन जी हॅशटॅगवाली संस्कृती आहे ना, हॅशटॅग म्हणजे कोणती की जे उजवे नाहीत डावे नाहीत, ज्यांना काहीच कळलं ना ते हॅशटॅगवाले. उजव्याचा संबंध नाही डाव्याचा संबंध नाही, आणि यांची संख्या वाढली आता. हे लोकांना काही कळणारच ना काय चाललंय ते. पण हे लोक तर आपल्या कवेते येणार, म्हणजे कुठल्याही पॉलिटिकल पार्टी जी असते त्याचे जे युवा नेते असतात ना, युवा नेते हे फार भंकस आहेत महाराष्ट्रात. म्हणजे भंकस म्हणजे त्यांनाच मिळ लागा ना काय करायचे ते. आणि तुम्ही युवा नेता ओळखायचा कसा माहिती आहे का, तो लय गप्पा हानीत असतो त्याच्या नेत्याविषयी, त्याच्या नेत्यासोबत 2-4 फोटो असतात आणि तो नेता किती भारी असं म्हणत असतो. त्याच्या लक्षात आलं आता की हॅशटॅगवाले पोरं काय माझ्या अंडर येणार, माझ्या काय आंदोलनात येणार, माझ्या कार्यक्रमात येणार, म्हणून आता ते बॅनरवर काय लावायला लागलेत, युवा उद्योजक. तुमच्याकडे लावतात का नाही माहीत नाही, पण मराठवाड्यात सर्रास सुरू झाले. युवा नेता काढले ना आता युवा उद्योजक. मी म्हणलं यार माझं आता युवा उद्योजक बंद करा, कारण की युवा उद्योजक लावा, पण मिनिमम उद्योग म्हणजे काय, शॉप ॲक्ट म्हणजे काय, बँकेचे प्रकार काय आहेत दादा, इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय, GST म्हणजे काय, बऱ्याच जणांचे डोक्यात असते. मोठा उद्योजक होणार तर ते पहिले यूट्यूब उघडणार, दना व्हिडिओ बघणार, लगे याचा बघणार, अरे हे काय भारी वाटणार. पण ते कशामुळे बघतंय, डिप्रेशन. लॉकडाऊनमध्ये तर ह्या पोरांची लयच गुची झाली. म्हणजे अजून तर आता काही मुलं असे दिसते त्यांना वाटतंय परत संख्या वाढावं, परत एकदा लॉकडाऊन लागावं, 6-7 महिने अजून घरी, अजून 4-5 महिने राहिले तर राहिले काय फरक पडतं. हे मनस्ताप कोणी सहन करा बाहेरचा कॉम्पिटिशनचा. अजून 6 महिने लय खुश आहेत काही जण. मला एक जर म्हणला ते पेशंट वाढायलेत कालपासून, बहुतेक परत लॉकडाऊन लागतंय बरं का. म्हणजे त्याला आनंद व्हायला लागलाय, कारण बाहेर तर काही काम नाही. पण ह्याच लॉकडाऊनमध्ये बरेचसे पोरं, सर तुम्ही MPC झालात, म्हणजे सरांनी मला आत्ता सांगितलं, म्हणजे ह्या इतक्या सुंदर सक्सेस स्टोरी आपल्यासमोर आहे. सर प्रायमरी टीचर होते, आणि एक प्रायमरी टीचर असलेला माणूस स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मेहनतीवर DYSP म्हणून इथे येऊन बसतो, हे खरंच कौतुक असतं. कारण की प्रायमरी टीचरची मानसिकता मला माहिती आहे. प्रायमरी टीचर हा ते पडताळणी आणि ते गट शिक्षणाधिकाऱ्यावर चक्रा, शिक्षणाधिकारी आलाय आणि दुपारच्या सुट्टीत जेवायला जायचं आणि डबे खायचे तर घरी जायचे पटदिश. याच्या चक्करच्या पुढं नाहीतच पगार किती आला तुझा, त्याच्यात तुम्ही हे स्वप्न पाहिलेली मोठी गोष्ट. नाही तर प्रायमरी टीचरला काही कामच राहिलं नाही. आणि ते आम्ही काय करणार, मुलंच नाहीत शाळेत,
म्हणजे असं प्रायमरी टीचरच्या मेंटॅलिटीत असताना हे इथं येत आहेत आणि काय म्हणतात त्याला ते एक सक्सेसफुल मानतो. मला आनंद झाला.